नमस्कार. जय शिवराय मित्रांनो. स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. आज तारीख 2 नोव्हेंबर, दुपारचे वाजले 3. आपल्याला बुकिंग रिझर्वेशनची भेटलेली आहे शिवाजीनगरवरून मुंबई एअरपोर्ट. ॲक्सेप्ट वगैरे केलेली आहे. आता झालं आहे असं, कालचा ब्लॉग आपल्याला शूट करायला जमला नाही, कारण परवा आपण रात्री लेट आलो होतो. वानवडीवरून आपल्याला भोसरीची लोकल बुकिंग वाजली होती. त्याच्यानंतर आपल्याला घरी येऊन झोपायला जवळपास 2 वाजले होते. त्याच्यामुळं काय झालं, सकाळी उठायला लेट झालं, जवळपास 10-11 वाजले. त्यानंतर आपल्याला काल बुकिंग भेटली, काहीतरी 1:30चा पिकअप होता. बुकिंग होती आपली पुणा स्टेशनपासून याची होती काय हां अंधेरी वेस्टची बुकिंग होती. तर अंधेरी वेस्टला आपला ड्रॉप काहीतरी 6:30 वाजता झाला. पण त्याच्यानंतर आपल्याला बुकिंग काय लवकर वाजली नाही तिथून. एक बुकिंग वाजली, नंतर एक 8:30 वाजता हिंजवडीची वाजली होती. पिकअप 2.5-3 किलोमीटर काहीतरी होता, पण जवळपास 13 मिनटं दाखवत होतं. ट्रॅफिक होतं थोडं. कस्टमरशी बोलणं झालं, कॉल केला कस्टमरला. कस्टमर बोलले हो ठीक आहे, ट्रॅफिक आहे, मला पण दिसतंय, या तुम्ही. आणि 150 मीटर अंतर राहिलं आणि कस्टमरनी बुकिंग कॅन्सल केली. त्याला 150 मीटर त्याला दम निघाना. 2.5 किलोमीटरसाठी एवढा थांबला तो, आणि त्याला 150 मीटरसाठी दम निघाना. एवढे काही काही कस्टमर भंगार राहते. पार माहिती त्यांना बुडाखालीच गाडी लागते. जाऊ दे म्हटलं, आता काय करणार आहे, पडती नाही पडती वाट बघत होतो आपण नंतर. पण नशिबाने परत आपल्याला काहीतरी 11:30 पावणे 12 वाजता पिंपळे सौदागरची बुकिंग पडली. कस्टमरला कॉल केला तर कस्टमर बोलले चालेल या. त्यांना काहीतरी एक 10-15 मिनटं दाखवत होतं पिकअपला. ॲग्री झाले ते, म्हणले यावले, काय टेन्शन नाही. त्यानंतर आलो आपण. नंतर कळंबोलीला गॅस वगैरे भराय थांबलो होतो. तिथं प्रॉब्लेम असा झाला, गॅस भरला बिरला आणि नेमकं बँक सर्व्हर डाऊन, पेमेंटच व्हायना. मित्राला कॉल केला, पण आता कसं रात्रीचं मित्र झोपल्यामुळे त्यांनी कॉल रिसिव्ह नाही केला. त्याच्यानंतर मग काय करू, शेवटी कस्टमरला रिक्वेस्ट केली. म्हटलं तुम्ही इथं पेमेंट मारा आणि मग आपलं जे काही बिल आहे त्या बिलात तुम्ही मला मायनस करून द्या. आता कसं कस्टमर पण ते लेडीज आणि त्यांच्यासोबत कोण मिस्टर का कोण होते त्यांचे, चांगले होते ते. त्यांनी मारले वगैरे पैसे. नाही ते काही जण कसे म्हणतात, नाही नाही असं कसं आम्ही देऊ शकतो पैसे, बुकिंग एंड झाल्यावरच आम्ही पैसे देणार, बोलतात असे. काही जण असतात चांगले. त्यानंतर आलो आपण, ड्रॉप वगैरे केला. तिथून डायरेक्ट सौदागरवरून काय भोसरी आपल्याला एक 7-8 किलोमीटर होती. डायरेक्ट घरी जाऊन निवांत झोपलो जाऊन. सकाळी उठलो जवळपास 10 वाजता उठलो. काही शॉर्ट व्हिडिओ बनवली होती, तेवढीच अपलोड केली आपण. लाँग व्हिडिओला काही टाईम भेटला नाही काल. त्याच्यामुळं म्हटलं आज लाँग व्हिडिओ आपली झाली पाहिजे. त्याच्यामुळं आता आजचं असं आहे की आता वाजले 3:15. 4:30चा पिकअप आहे आपल्याला आता शिवाजीनगरवरून. त्या साईडच्या आता आज रविवार असल्यामुळं बुकिंग काही जास्त पडत नाही लोकलच्या. आता शेवटी आपल्याला एमटीच जावं लागेल. ठीक आहे, काय हरकत नाही, रेट वगैरे चांगलं आहे व्यवस्थित, त्याच्यामुळे जाऊ आपण. तर आपण कालची जी परवाची व्हिडिओ टाकली होती ना, त्याच्यावर मी कमेंट तुम्हाला बोललो होतो ना, रेट वगैरे सांगू का नको सांगू, त्याच्यावर मला कमेंट करा तुम्ही म्हणून. तर ते एक भावाची कमेंट आली बरं का. तर तो काय बोलला, भाऊ रेट तुम्ही सांगा नाही तर नका सांगू, गाड्या वाढायच्यात त्या वाढणारच आहे, ज्याला घ्यायच्यात तो घेणारच आहे. आता प्रत्येकाची कॅपॅसिटीवर राहतं कोण किती धंदा करते. आता तुम्ही इंटरसिटी करता, तुम्ही 5-5 हजार जरी कमवत असेल तर त्याच्या मागं तुमचे कष्ट पण तेवढे. काही जण लोकलला पण माइंडसेटने व्यवस्थित धंदा करतात, त्यांचे 3,500 ते 4,000 रुपये सुद्धा करतात ते. फक्त 15 तास लोकलला ट्रॅफिकमध्ये कंटिन्यू गाडी चालवायला लागते. पण ठीक आहे, कष्ट जर घेतले तर पैसा हमखास भेटतो, पण कष्ट घ्यावं लागतात त्याच्यासाठी. तर मला त्यांचं एक बरोबर वाटलं. तरी पण आपण अजून जरा बरेच जणांचे रिव्ह्यू घेतोय की आपण रेट सांगायला पाहिजे का नको सांगायला. त्याच्याबद्दल तुम्ही पण मला सांगा, ह्या पण व्हिडिओला कमेंट टाका लागलं तर, मग आपण विचार करू त्याचा. तर चालेल. आता एम टी निघावंच लागेल आपल्याला, कारण बुकिंग तर काय वाटत नाही पडन. 8:15ला ड्रॉप होईन आपला. कस्टमरनी जर फुडमॉलला टाईम नाही घालवला तर 8:15ला होईन, नाही तर मग डायरेक्ट 9च वाजतील आपल्याला ड्रॉपला. आज रविवार आहे, त्याच्यामुळे चान्सेस आपल्याला परत बुकिंग पडायचे आहेत. जवळपास 11 वाजेपर्यंत का होईना बुकिंग आपल्याला रिटर्न पुण्याची पडू शकते. तर बघू आता आपण काय होते कसं.
चालेल, मग मी पुढली अपडेट तुम्हाला देतो. तर मित्रांनो, आपला रात्री ड्रॉप झाला मुंबई एअरपोर्टला. त्याच्यानंतर आपण डायरेक्ट तिथून अंधेरी MIDCला आलो. जेवण वगैरे केलं तिथं आणि बसलो बराच वेळ. तर बुकिंग आल्या आल्या एक फेक बुकिंग वाजली होती. विशाल, माधुरचंद विशाल, फेक बुकिंगवाला, त्यांनी टाकलीच होती बुकिंग फेक. कॉल लावाय घेतला, लगेच कॅन्सल. 5 स्टार रेटिंग म्हटलं थोडा डाऊट आलताच. कॉल लावाय घेतला, लगेच कॅन्सल. जाऊ दे म्हणले. त्याच्यानंतर 12:49 आपल्याला ही बुकिंग पडली होती. तुम्हाला दाखवतो. रेट तर काय आता इंटरसिटीच्या मानाने काय व्यवस्थित नव्हताच, तरी ठीक आहे, चला जाऊ दे म्हणलं. कारण परत उद्या लवकर पडती नाही पडती, त्याच्यामुळे बुकिंग घेतली आणि डायरेक्ट आलो निघून आपण. कोरेगाव पार्कला आपला ड्रॉप झाला तो. अंधेरीमधून ईस्टमधूनच होती. तर आज काहीतरी मुंबईत CNGचा काय तुटवडा होता का काय होता, बरेच प्रॉब्लेम, बरेच पंप बंद होते. वाशीचे 2 पंप बंद होते. त्याच्यानंतर पुढं आपलं कळंबोलीच्या त्या स्टॉपच्या ऑपोजिट साईडचा जो आहे महानगरचा, तो बंद होता. काय प्रॉब्लेम होते काय समजा ना. त्याच्यानंतर शेवटी भरला मग कळंबोली सर्कलच्या पुढं, आपला जो जुन्या रोडनी जातो आपण, तिथं गॅस भरला आणि परत येताना आपण नवीन रोडनीच आलो. ठीक आहे, झाला आपला ड्रॉप इथं. रेट वगैरे तर आजचा म्हणजे धंदा व्यवस्थित झाला आपला. जातानी आता मला रेट कालचं तेच झालं बरं का. रेटचं आले मला रिस्पॉन्स. काही जण म्हणतात की बुवा रेट सांगितलं की काय होते बा, आम्ही जरा मोटिवेट होतो. म्हणजे कसं, तुम्ही जरी समजा पुणा मुंबई करीत असन, आम्ही जरी लोकल करीत असन, तरी पण बुवा एक आम्हाला मोटिवेशन भेटतं की बुवा तो तेवढा करतोय तर मग आपण एवढं का नाही करू शकत, असं म्हणणं आहे बुवा काही जणांचं. काही जण म्हणतात नका बुवा त्याच्यामुळं गाड्या जास्त येतात. आता ज्याचे त्याचे विचार वेगळे राहतात. तर ठीक आहे, आपण डिसिजन घेतला असा की रेट सांगू आपण, पण रेटच्या बरोबरच आपल्याला खर्च वगैरे किती येतोय हे पण सांगणं गरजेचं आहे. कारण नुसतेच रेट सांगून फायदा नाही. आता हे बघा, आजचं जर उदाहरण घेतलं तर आज आपला जाताना आपल्याला भेटली, बुकिंग होती 2400 रुपयाने भेटली, पण आपल्याला 2313 रुपये टॅक्स कट होऊन भेटला. आता येताना आपल्याला भेटले 2200, म्हणजे आपले झाले किती, 4500 रुपये. दिसायला 4500 दिसतात, पण आता येताना माझी गाडी झाली टोटल रनिंग 165 किलोमीटर. पिकअप आणि ड्रॉप धरला तर झाली 170 किलोमीटर. जाताना माझी होती 155 किलोमीटर. पिकअपला मी 15 किलोमीटर गेलो. 170 किलोमीटर, 17 किती, 34, 340. आता कोरेगाव पार करून जर मला नाही पडली तर मला परत 20 किलोमीटर भोसरीला एमटी जायचं. 1 किलोमीटर किती झालं, 360 किलोमीटर. 360 किलोमीटरला आपल्याला भेटतात 4500 रुपये. आता तुम्हाला भागिले करून सांगतो. 360 ना, 12.5 रुपये किलोमीटर. म्हणजे जसं काय पॅकेजवर काम करतोय आपण. रिॲलिटी ही. नाही तर तुम्ही म्हणशाल 4500 झाले म्हणजे लय झाले. हे लय नाही, 12.5 रुपये किलोमीटर आहे. रिॲलिटी जास्त नाही, 12.5 म्हणजे जास्त नाही. आणि ते किती वेळात झाल्यात, सकाळी मी झोपेतून उठलोय 10 वाजता. बुकिंग उचलली मी काहीतरी हा भाई, ठीक आहे 10ला उठलो, पण उरकायला लागते ना. कारण मला जर आता मी रिझर्वेशन बघतोय, त्याच्यामुळे मला रिझर्वेशनला टाईम जातो, बुकिंग लवकर भेटत नाही. 10ला उठलो मी सकाळी. बुकिंग आपली 4:30चा पिकअप होता. आत्ता वाजले 4:30. कॅल्क्युलेट करा तास किती होतात. 10 आणि 2 12, 4 आणि 6, 12 आणि 6 18 तासानंतर मी आत्ता इथं आलोय. 4:30 वाजलेत. आता इथून मला 6 वाजतील भोसरीत जायला. बुकिंगची वाट तर आता लगेच तर आपण एमटी जायचा विचार नाही करू शकत एवढा. थोडा वेळ वाट बघू, नाही पडली तरी पण 6 होणार मला जायला.
म्हणजे जवळपास 20 तास गेले माझे, 20 तास. मग हे सोपं वाटतंय का तुम्हाला? आता त्याच्यात 4500 झाले ते सांगतो. गॅस भरला, आता येताना बसला गॅस 630 रुपयाचा मायनस. आता आपण इथून जर गेलो एमटी जाऊ, कसं जाऊ? शक्यतो एमटीच जायला लागेल. बुकिंग आता भोसरी साईडचीच पडन, याची गॅरंटी नाही. तर आपल्याला आता गेल्यावरती, आता हा मुंबईचा गॅस 630 रुपये, 10 रुपये कमी रेटने 630 रुपयाचा गॅस लागलाय. आता पुण्यात जर भरला तर अंदाजे आपण पकडू 650 रुपये. कारण मुंबईवरून येताना पार कळंबोलीत भरला म्हणलं, गाडी रनिंग जास्त झाली ती, 250 किलोमीटरला तो भरला गेलाय. 650 रुपयाचा आता तरी लागणार आहे. म्हणजे 600 600 1280 रुपये जवळपास गॅस लागला. राहिले 3220 रुपये. 3220 मध्ये सरासरी प्रत्येकाच्या गाडीला 500 रुपयाचा हप्ता असतो. म्हणजे 500 रुपये दिवसाला पकडा, 15,000 रुपये हप्ता असतो सरासरी. मायनस 500 राहिले 2700. 2700 मध्ये गाडीची सर्व्हिसिंग दर महिन्याला येते. सर्व्हिसिंगला खर्च येतो 300 रुपये, आपलं सॉरी 3000 रुपये सर्व्हिसिंगचा बरं का. मेंटेनन्स वगैरे ते सोडून द्या. सर्व्हिसिंगचा म्हणजे दिवसाला आला 100 रुपये. 100 रुपये मेंटेनन्स. क्लच पेट 3 ते 4 महिन्यातून बदलणं, ॲक्सल गेला किंवा अजून हे झालं ते झालं, मेंटेनन्स साधारण महिन्याला 3000 रुपये पकडला तर ते 100 रुपये मायनस केले आपण, राहिले 2500 रुपये. डॉक्युमेंट परमिट 2 वर्षांनी रिन्यू करायचे. इन्शुरन्स दर वर्षाला असतो. PUC झालं, PUC ते नॉर्मल आहे, ते ठीक आहे 300 रुपये, ते काय आपलं रोजचा खर्च आहे पकडून चला. म्हणजे मला जेवायला खावायला जेवढा रोजचा खर्च येतो तो PUCचा खर्च आहे, तो विषय सोडून द्या. बाकी झालं वर्षाचा टॅक्स झाला आपला. साधारण दिवसाचे 300 रुपये पकडले, मायनस 300 रुपये 2200 रुपये दाखवते, दिसतंय बघा बरोबर. आता ह्या 2200 मध्ये, आता मी बॅचलरमध्ये राहतोय, माझं उदाहरण सांगतो. बऱ्यापैकी ड्रायव्हर बॅचलरवाले सगळेच फॅमिलीत राहतात असं नाही, आणि सगळेच लग्न झालेले 4 पोरं असणारे असं नाही. मी माझं सांगतो वैयक्तिक, मी बॅचलरमध्ये, मला जेवण सकाळी नाश्ता जरी केला तर 30 रुपयाला नाश्ता बसतो. दुपारी जर जेवण केलं तर 60 रुपयाला, आपल्या इथं केलं तर 60 रुपये, मुंबईत केलं तर 80-100 रुपये, 80 रुपये पकडा सरासरी. 80 सकाळचे 30, 110 रुपये. संध्याकाळी जेवण केलं 80 रुपये, किती झाले 190 रुपये. अजून आधीमध्ये चॉकलेट बिकलेट खाल्ली 200 रुपये जेवणाची, जेवायला फक्त 200, बरोबर. त्यात माझ्यासारखा नादीला असन, नादीला म्हणजे आता तुम्ही समजून घ्या, मी सांगत नाही, कारण व्हिडिओ नातेवाईक पण बघा त्यात. आणि नातेवाईकांना तेच पाहिजे की यांनी याच्या तोंडाने कबूल करावा, त्यांना तर माहितीच आहे कोणी बोलायची हिंमत नाही. पण माझ्यासारखे नालायक असतील, तो खर्च दिवसाचा 200 रुपये, किती राहिले दिसतंय का, 1800 रुपये. 1800 मध्ये आता काय राहते आपलं, बाकी काय राहत नाही, मेंटेनन्स वगैरे सगळं झालंच. तरी आज 4500 झाले म्हणून हे 1800 बरं का. रोजच 4.5 होणार नाही याची गॅरंटी नाही. आणि हे 1800 आजचे. आता ते म्हणशान मग 1800 गुणिले 30 किती झाले, 54,000 रुपये महिन्याचे शिल्लक प्रॉफिट राहिला. हा गैरसमज आहे, चुकीचा गैरसमज आहे. आता आठवड्यातले दिवस 7 दिवसातले मी इंटरसिटीला जातो 4 दिवस. 7च्या दिवस 7 दिवस मला बुकिंग भेटत नाही. असा कोणच नाही
की तो सलग 7 दिवस जातो. सेटेपवाला सोडून, ते भिकार चोटांचं त्यांचं सोडून द्या, ते भिकारी. आणि त्यांचं तर मायापेक्षा भिकारी हाल आहे. 300 रुपये जाताना 300 रुपये येताना द्यायचे. माझे 4,500 झाले, 600 रुपये गेले, 3,900 रुपये त्याला. मग त्याचा विचार करा, 1,800 ते 600 गेल्यावर त्याला 1,200 राहिले, ते भिकारीचे. त्यांचा विषय सोडून द्या, जाऊ द्या. तर आपला कुठं होता, 1,800, 4 दिवस जातो मी. आता त्याची टॅली सांगतो, नाही तर 54,000 तुमचा गैरसमज व्हायचा. 1,800 गुणिले 4, 7,200. 7,200 गुणिले हप्ते आले आपले 4, 28,000 रुपये. 800, 30,000 पकडा, उडून टोला, 30,000 रुपये पकडा. आता तुम्ही म्हणशाल 30,000 रुपये एवढे राहत्यात, तेवढे राहत्यात. हे मी इंटरसिटीवाल्याचं सांगतोय, मी इंटरसिटी करतोय म्हणून. लोकलवाल्यांचे एवढे नाही, पण 25-1च्या घरात, कारण त्यांना सुख झोप सगळं व्यवस्थित भेटते. आम्हाला झोप नाही, काही नाही. मी वैयक्तिक फक्त दिवसभरात अख्ख्या 24 तासात 2 ते 4 तास झोपतो फक्त. खोटं वाटन, उदाहरणार्थ सांगतो. सकाळी 3 वाजता झोपेतून उठतो, जर दिवसा करीत असेल तर. सकाळी 3ला झोपेतून उठतो, 5 वाजेपर्यंत रिझर्वेशन चेक करायला जातात मला. 5 वाजता जर भेटली तर ती भेटती किती वाजताची, 6 किंवा 7 वाजताची. उचलली, आंघोळ करायची, गॅस भरायचा, नाश्ता केला, लगेच टपकने जायचं. 7चा पिकअप जर केला तर मिनिमम 4 तास पकडले. ड्रॉप करायला 4 तास पुन्हा मुंबईला लागतात. 11 वाजता तिथं पोहोचलो. 11ला बुकिंग लगेच पडन याची गॅरंटी नाही. बाय चान्स कधीतरी असा दिवस राहतो की ड्रॉप केल्या आपल्याला लगेच बुकिंग पडते. झालं किती, ड्रॉप झाल्यावर आपल्याला 11ला ड्रॉप झाला, 12, 1, 2 वाजता बुकिंग पडणार. गॅरंटेड नाही, फक्त सांगतोय अंदाज. 2 ते 3 तास आपल्याला तिथं थांबावं लागतं. 2ला जर बुकिंग पडली, 3, 4, 5, 6, 4 तास ड्रॉपला. संध्याकाळी येतो पीक आवर, त्याच्यामुळे 5 तास पकडा, 7 झाले. 7चे 8 का होत्यात, येताना गॅस भरायचं, कस्टमर म्हणणार फूड मॉलला थांबायचे. 8 वाजले. 8 वाजता ड्रॉप कुठं होईन त्याची गॅरंटी नाही. मी भोसरीत राहतोय, मला मुळशीन भोसरीच भेटेन, नो गॅरंटी. आधी भेटत होतं, आधी बुकिंगा जास्त होत्या, त्याच्यामुळे मला वाटत होतं नाही, हडपसर पडली नाही घ्यायची, कोरेगाव पार्क पडली नाही घ्यायची, PCMC पडली तरच घ्यायची. आता तसं नाही, आता जी पडन ती घेऊन पळा. तर कोरेगाव पार्क असं इकडं आलो हडपसर, 8 वाजता जर ड्रॉप झाला पीक आवरमध्ये संध्याकाळच्या, इथून मला भोसरीत जायला मिनिमम 2 तास लागतात. वाजले किती घरी पोचायला, 10 वाजले, बरोबर. 10 वाजल्यावर मला जेवायचे. ठीक आहे, तिकडं 10ला नाही, इकडं 8ला पोचलो, जेवण करीसपर्यंत तर 9 वाजतील, कारण भोसरीत जातपर्यंत तिकडं हॉटेलं बंद होऊन जातील, म्हणून इकडं जेवणार. वाजणार 9, इथून तिकडं जायला वाजणार 11. घरी गेल्यावर आता माझं एडिटिंगचं आता हे सोडून द्या व्हिडिओचं, नॉर्मल लोकांची गोष्ट. 11ला जर गेला तर 12 वाजेपर्यंत येडेचाळे करणार. ते कशात, याच्यात रील बघ, व्हॉट्सअप उचक, हे कर ते कर. हे येडेचाळे आपण सगळेच करतो, मी पण करतो वैयक्तिक. किती वाजले, 12 वाजले झोपायला. 12 वाजता झोपलो, दुसरा दिवस उजाडला, परत 3 वाजता चालू झाली ही सायकल परत चालू. किती तास झोपलो मी, 3 तास वैयक्तिक मी. मग आता हे जर तुम्हाला 20 आणि 30,000 दिसत आहेत, तर त्याच्या मागं 3 तासाची झोप आहे फक्त, आणि 21 तासाचं काम आहे. मग विचार करा, कंपनीवाल्यांनी जर 8 तासाची डबल ड्युटी जर मारली ना, 8 आणि 8, 16, त्याला 20,000 पगार आहे त्याचा, 20चा 40,000 पगार होईल. आम्ही
10 तासाच्या जागी 20 तास जर केले तर आम्हाला 5,000चे 10,000 होणार आहे का? नाही होणार. ही रिअल परिस्थिती आहे. त्याच्यामुळे असं म्हणू नका लय पैसा कमवित्यात आणि लय छापित्यात. चुकीचं आहे. कमीत जरी असन तरी त्याला मेहनत पण तेवढी. पण हा तुमचा अंदाज चुकीचा आहे. मी आज रिॲलिटी सांगितली तुम्हाला, कारण इथून पुढं मी परत रेट जर सांगितले, सांगतोय नाही सांगतोय ते नाही माहिती, अजून मी फीडबॅक घेतोय बाकीच्यांचा, पण जर रेट सांगितले तर मग असं म्हणू नका की चायला ते कार्ट बघ किती पैसे कमी होते, 4,500 रुपये दिवसाला कमी होते. आता ही रिॲलिटी सगळी सांगितली व्हिडिओमध्ये, सगळी इन डिटेलमध्ये. बघा, विचार करा. मी तर म्हणणार नाही कोणाला की तुम्ही गाडी घेऊ नका, ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मला पण गाडी धंद्यात आवड नव्हती, पण आवड निर्माण झाली. मी मागल्या व्हिडिओत सांगितले कशी झाली. माझ्या गाडीवर नाव आहे त्याच्यामुळं झाली. त्याच्यामुळं मी या क्षेत्रात आलो आहे. इथं नाव दिसत असेल तुम्हाला, गाडीवर पण आहे, घ्या समजून. एवढं डिटेलमध्ये जर सांगितलं तर तिचे आईबाप माझ्या केस टाकाय बसले. जाऊ दे, ते नको सांगायला, मॅटर होते जास्त. कारण काय होते, गावातले पण व्हिडिओ बघायला लागलेत आता. तर ठीक आहे, बघा मग अशी रिॲलिटी आहे, जी सत्य परिस्थिती आहे. यायचं आहे धंद्यात, बिंदास या. वेलकम. तुम्ही आले 10 गेले तर 20 येणार आहे, 20 आले तर 40 जाणार आहे. हे सगळं होत राहणार आहे. हे एक गोल गोल चक्र आहे, जसं निसर्गाचं चक्र आहे. ऊन झाला पावसाळा येणार आहे, पावसाळा झाला हिवाळा येणार आहे. त्याच्यामुळे मी किती जरी म्हणलो 10 जणांना तुम्ही गाडी नका घेऊ, तरी मी त्या 10 जणांना सांगितलं, त्यांनी नाही घेतली तर बाकीचे 20 जण घेणार आहे. त्याच्यामुळं आपण कोणाला थांबवू शकत नाही. जे चालायचं आहे ती सायकल ही अशीच चालत राहणार आहे. त्याच्यावर आपण काहीच करू शकत नाही. तर त्याच्यावर आता हीच आपल्याला उद्याच्या व्हिडिओमध्ये मी आता दुसरी गोष्ट सांगणार आहे, की ती आता भारत टॅक्सीची मी कालची बातमी ऐकली. कारण आता ह्या व्हिडिओमध्ये मी नाही सांगू शकत आता एवढं, कारण आत्ताचाच हा व्हिडिओ आपला झाला आहे 17 मिनटाचा. सकाळचा व्हिडिओ झाला आहे 5 मिनटाचा. एवढा वेळ 17, 22, 23 मिनटं एवढा व्ह्यू कोण करत नाही, हे मला पण माहिती आहे. व्ह्यू नाही करत. त्याच्यामुळं भारत टॅक्सीचं जे काय आहे ते उद्याच्या ब्लॉगमध्ये मी इन डिटेलमध्ये सगळं सांगतो. तर त्याच्यामुळं आपल्याला उद्याच्या आणि पुढच्या जर तुम्हाला काही अपडेट्स पाहिजे असतील तर मला नक्की सबस्क्राईब करा माझ्या चॅनेलला. इंस्टाग्रामला आपलं पेज आहे अमोल मोडवे व्लॉग म्हणून, त्याच्यावर शॉर्ट व्हिडिओ वगैरे टाकतोय. आता मी शॉर्ट व्लॉग पण बनवायला लागलेलो आहे, ते पण त्याच्यावर टाकतोय. यूट्यूबच्या शॉर्टमध्ये पण ते ब्लॉग टाकतोय शॉर्टचे. तर ठीक आहे, चला, इथून मागं जसा सपोर्ट केला तसं इथून पुढं करत राहा. अशीच माझी अपेक्षा आहे, असंच माझ्यावर प्रेम दाखवत राहा. आणि इंस्टाग्रामला आपले जवळपास आता 4,000 फॉलोअर्स व्हायला आलेत. तर मग असंच प्रेम दाखवा. ठीक आहे, चला, धन्यवाद. जय शिवराय. गुड नाईट.